तरुण वयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून मिळणाऱ्या पॉकेट मनीचा वापर आवश्यक तो खर्च करण्याबरोबरच छोट्या गुंतवणुकीतून अभ्यास करून तसेच त्यातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करता येईल। यातून लहान वयातच खर्च करण्याबरोबरच पैशाची किंमत समजल्यामुळे स्वयंपूर्ण होण्याची वृत्ती वाढीस लागेल असा संदेश प्रसिद्ध स्टॉक मार्केट अभ्यासक आणि सीए रचना रानडे यांनी दिला आहे। तरुणांमध्ये आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने कोथरूड व्यासपीठतर्फे पॉकेट मनीपासून समृद्धी लाख मोलाची गोष्ट या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड व्यासपीठचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांनी केले। अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर होते। यावेळी बँकिंग तज्ज्ञ आणि दी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर उपस्थित होते। रत्ना दहिवलकर यांनी सूत्रसंचालन केलं। रचना रानडे पुढे म्हणाले की मराठी माणूस हा गुंतवणूक, शेअर बाजार, म्युच्युअल फंड याबाबतीत पैसे गुंतवताना दिसत नाही। तरुण वयापासूनच आपल्याकडे असणाऱ्या पैशांबाबत साक्षरता येण्यासाठी व तो वाढवण्यासाठी सवय लागायला हवी। यासाठी स्टॉक मार्केटमध्ये पहिले पाऊल लवकरात लवकर टाकून किमान एक शेअर तरी खरेदी करायला हवा। अधिक जागरूकता वाढवण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे। डॉक्टर काळकर म्हणाले की आर्थिक साक्षरता येण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमातून पैसे कमवताना ते वापरायचे व गुंतवायचे कसे या शिक्षणाचाही अंतर्भाव व्हायला हवा। पैशांचा विनियोग व किंमत याच वयात कळायलाही ज्या वयात तरुण मुले पिझ्झा व कोल्ड कॉफीसाठी भरपूर पैसे खर्च करतात। थेंबा थेंबानेच पैसाही जमा होतो हे जितके लवकर समजेल त्या वयात पॉकेट मनीतून गुंतवणुकीचे धडेही शिकता येतील। कार्यक्रमाचे आयोजक श्याम देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की प्रत्येकाच्या कॉलेज जीवनात पॉकेट मनी कमी अधिक मिळत असतो। त्या पैशाला सत्मार्ग मिळावा, आर्थिक साक्षरता वाढावी, यातून तरुण वयातच आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन आम्ही केले। गुगल फॉर्मच्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोथरूडमधील तरुणांचा आर्थिक साक्षरता निर्देशांकाचा रिपोर्ट प्रत्यक्षात या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला। 40 रुपयाची कॉफी पिणं हे खरंच गरजेचं आहे का? तर याच्यासाठी आम्ही सुद्धा सहज उत्तर द्यायचो की हे उगाचच फॅड आहे आणि हे उगाचच फॅशन आहे। बट आय एम शुअर मी जर आजच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विचारलं की हे गरजेचं आहे का, तर आय एम शुअर बरेचसे जण म्हणतील अर्थात इंस्टाग्रामवर फोटो कसा टाकणार नाही। कारण आता जे कॉलेजमध्ये जाणारे मुलं आहेत त्यांना हा एक खूप मोठा अँगल आहे की हाऊ पीपल परसीव्ह मी, लोक माझ्याकडे काय दृष्टिकोनातून बघतायत हे त्यांना खूप इम्पॉर्टंट वाटतं। इंस्टाग्रामवर चांगल्या ठिकाणी जाऊन इंस्टाग्रामवरती चांगले फोटो काढणं, इंस्टाग्रामवरती अपलोड करणं आणि अपलोड झाल्या किती लाईक्स आले, काय कॉमेंट्स आले याच्यात खूप महत्व वाटतं सगळ्यांना। त्याला आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतो आणि आपण हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हे असं आहे। कॉलेज गोईंग विद्यार्थी तर बरेच बसले, एम आय राईट? 18 ते 25 वयोगटातील कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचा आर्थिक निर्देशांक कसा आहे, म्हणजे आपण फिनान्शियल इंडेक्स हे ठरवण्यासाठी आम्ही सर्व्हे केला आणि कॉलेजमधल्या मुलांना मिळणाऱ्या पॉकेट मनीमधून त्यांनी काही पैसे सेव्ह करून जेव्हा ते कॉलेज जीवनातून बाहेर पडतील तेव्हा त्यांचं स्वतःचं असं एक छोटं फंड तयार व्हावा आणि मुलं आपापल्या पायावर उभी राहावीत ही आमची कल्पना आहे। आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की आर्थिक स्वावलंबन हे 18 ते 25 वयोगटातील मुलांमध्ये बऱ्यापैकी आम्हाला सर्वेमधून दिसून आलेलं आहे। आज आम्ही हा फिनान्शियल इंडेक्सचा जो सर्वे आम्ही कोथरूडमधल्या जवळपास 25 कॉलेजेसमध्ये केलेला आहे त्याचं आम्ही प्रकाशन करणार आहोत।